खतरनाक गोष्ट तयार होईल असं वाटलंच नव्हतं. तर पब्लिक सगळ्यांची गडबड चालू असणारी, कारण गणपती बसणारे, डेकोरेशनची कामं व माझं पण तीच चाललंय. असली खतरनाक डेकोरेशन बनवणार आहे नाही की नादच करायचं नाही. त्यासाठी मी 2 घेतलेत हारे आणि लागलोय नारळ सोलाय. तुम्ही म्हणत असताल ही एवढं नारळ का सोलते, तर आपल्याला नारळ नाही, नारळाच्या शेंड्या पाहिजेत. पटापटा सगळं नारळ सोलून घेतलं आणि एवढ्या शेंड्या गोळ्या झाल्या बघा. आता एवढ्या शेंड्या काय आपल्याला पुरणार नव्हत्या. मग काय, जयान मी डायरेक्ट चाललोय गणेश खिंडू शेंड्या आणायला. भिंगरीत आम्ही गाडीला स्टार्टर मारून डायरेक्ट पोचलो गणेश खिंडू. हिथं आल्यानंतर एकच काळजी वाटत होती की आपल्या शेंड्या मिळतात का नाही, पण नशिबाने आपल्याला शेंड्या मिळाल्या. मी सगळ्या शेंड्या आपल्या पटापटा बॅगेत आपल्या भरून घेतल्या आणि बॅग टाकली गाडीवर आणि आम्ही परत एकदा रिटर्न चाललोय भिंगरीत घरी पोहोचून सगळ्या शेंड्या एका खाली ओतून घेतल्या. एवढ्या सगळ्या शेंड्या आपल्याला नक्कीच पुरणार होत्या. आता माझं काम हे होतं की मला ह्या शेंड्या सगळ्या ह्या हाऱ्यावर अशा चिटकवायच्यात. काय चिटकावची तुम्हाला पुढे जाऊन समजेल. सगळ्या शेंड्या मी चिटकवाय घेतल्या. पटापटा आपलं कामाला सुरुवात केली. शेंड्या जरा वल्या होत्या त्यामुळे जरा पत्र्यावर वाळत घातल्या. कडकडीत उन्हामध्ये मी सगळ्या शेंड्या अशा वाळत घातल्या आणि परत एकदा खाली येऊन एकदा कामाला लागलो. संध्याकाळपर्यंत मस्तपैकी काम करून सगळं काम संपवलं. आपली डेकोरेशनचं आजचं काम एवढं झालं होतं बरं का. हे काय आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो करू.